नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ही एक अशी कथा आहे जी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ही कथा प्रत्येक स्त्री पुरुषाने लक्षपूर्वक सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे। कारण ही कथा ऐकल्याने प्रत्येक तीर्थयात्रेचे पुण्यफल मिळते आणि त्यासोबतच भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा आशीर्वादही प्राप्त होतो। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते आणि शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की या वनस्पतीत स्वतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे वास्तव्य असते। मित्रांनो, तुम्हाला सांगतो की तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाहीत। कारण वेदपुराणांमध्ये तुळशीला विष्णूची पत्नी म्हटले गेले आहे। म्हणूनच असे म्हटले जाते की जो कोणी व्यक्ती तुळशीची पूजा करतो तो कधीही गरीब राहत नाही आणि अशा व्यक्तीला कधीही दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही। जर व्यक्ती खूप पाप करत असेल तरीही तो माणूस थेट स्वर्गात जातो। मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण ही कथा सुरू करणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर ही कथा तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। मित्रांनो, एकदा माता पार्वती भगवान शंकरांना विचारतात, हे प्रभू, आज माझ्या मनात एक विचार येत आहे, तो असा की पृथ्वीवरील लोक रोज तुळशीची पूजा का करतात? तिला रोज पाणी का अर्पण करतात? मला या वनस्पतीला पाणी अर्पण करण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे। तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, तुम्ही अत्यंत योग्य प्रश्न विचारला आहेस। तुळशीच्या वनस्पतीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते। तिची रोज पूजा केल्यास माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याने केलेले सर्व पाप तत्काळ नष्ट होतात। मित्रांनो, भोलेनाथ पार्वतीला सांगतात, हे देवी, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी तुला एक अत्यंत महत्त्वाची कथा सांगू इच्छितो। या कथेच्या माध्यमातून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील। तेव्हा माता पार्वती म्हणतात, हे प्रभू, कृपया ही कथा सुरू करा। मी तुम्हाला वचन देते की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐकेन। तेव्हा भगवान शंकर म्हणतात, हे देवी, एक काळ होता जेव्हा एका नगरात सुरेश नावाचा एक व्यापारी राहत होता। तो स्वभावाने अत्यंत भ्रष्ट आणि कपटी होता, नेहमी खोट बोलत असे। त्याचे मन चंचल होते आणि सतत वाईट कामांमध्ये गुंतलेले असायचे। तो जुगार आणि स्त्रियांबरोबर भोगविलासात गुंतलेला होता। त्याने कधीच कोणाची मदत केली नव्हती आणि कधीच ईश्वराची पूजा केली नव्हती। त्याचे मन नेहमी दुसऱ्याच्या धनावरच राहायचे। तो इतर लोकांच्या संपत्तीबद्दल द्वेष करत असे। दिवसा कमाई करत असे पण रात्री वेश्यांसोबत भोगविलासात रमायचा। अशा प्रकारे तो अत्यंत पापी माणूस आपले संपूर्ण आयुष्य फक्त पापात घालवत होता। त्याच्या तोंडून कधीही ईश्वराचे नाव निघाले नव्हते आणि त्याने कधीही पूजा केली नव्हती। असेच पाप करत करत अनेक वर्षे गेली। एके दिवशी तो एका नगराजवळ पोहोचला। त्या नगराजवळ यमुना नदी वाहत होती। त्या नदीत स्नान करण्यासाठी दूरदूरवरून लोक यायचे। नदीकाठी एक झोपडी होती। तो सेठ त्या झोपडीजवळ पोहोचतो आणि पाहतो की तिथे एक म्हातारी राहत होती जी विष्णू भगवानाची स्तुती करत होती। तेव्हा तो पाखंडी सेठ त्या म्हाताऱ्या बाईजवळ थांबतो आणि तिथेच त्याला प्रथमच श्री हरी विष्णूचे नाव ऐकण्याची संधी मिळते। शिवजी म्हणतात, हे देवी, तो सेठ त्या नगरात 2-3 महिने थांबतो। तिथे काही लोक येतात आणि गायमातांनाही आणि त्या म्हाताऱ्या बाईलाही अन्न देतात। तेव्हा तो सेठ त्या बाईसोबत जेवू लागतो। त्या झोपडीजवळ एक तुळशीचा झाड लावलेले असते। तो अनवधानाने त्या तुळशीच्या झाडावर पाणी घालतो। त्याच्या लक्षातही येत नाही की तो काय करत आहे। तो दररोज सकाळी उठून हातात पाण्याचं भांड घेऊन तुळशीच्या झाडाला पाणी घालतो। एके दिवशी तो त्या झोपडीत झोपलेला असतो तेव्हा तिथे एक साप येतो आणि तो साप त्या सेठाला झोपेतच दंश करतो आणि त्याचा मृत्यू झोपेतच होतो। सकाळी जेव्हा ती म्हातारी बाई त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहते
तेव्हा ती त्याच्या तोंडात तुळशीपत्र व त्याचे पाणी घालते. मग तिला समजते की त्या सेठाचा मृत्यू झालेला आहे. त्या सेठाच्या मृत्यूनंतर यमराजाचे दूत येतात आणि त्याला ओढत यमलोकाकडे नेतात. तेव्हा अचानक तो सेठ मोठ्याने ओरडतो, हे यमदूतांनो, तुम्ही मला या सुंदर नगरीतून कुठे घेऊन चालला आहात? कृपया मला सांगा की माझा मृत्यू कसा झाला. तेव्हा यमदूतांपैकी एक सांगतो, अरे पापी माणसा, तू जन्मापासून मृत्यूपर्यंत खूप पाप केलंस. म्हणूनच एका काळ्या सापाच्या दंशाने तुझा मृत्यू झाला आणि आम्ही तुला यमलोकात नेत आहोत. तिथे चित्रगुप्त तुझे पाप पुण्य तपासतील आणि त्यानंतर नरक वा स्वर्ग यात पाठवतील. पण मला खात्री आहे की यमराज तुला थेट नरकातच पाठवतील. शिवजी म्हणतात, हे देवी पार्वती. मग तो पापी सेठ जोरात रडू लागतो आणि यमदूतांची क्षमा मागतो. पण ते यमदूत त्याच्यावर क्षणभरही दया करत नाहीत आणि त्याला ओढत मारत झोडत यमलोकात नेतात. जेव्हा यमदूत त्या सेठाला यमराजांकडे घेऊन जातात तेव्हा यमराजांसमोर जगातील सर्व जीवांचे लेखाजोखा ठेवणारे चित्रगुप्त उपस्थित असतात. ते चित्रगुप्त त्या सेठाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व कर्मांचा लेखाजोखा काढतात आणि धर्मराजांना म्हणतात, हे महाराज, या सेठाने जन्मापासून मृत्यूपर्यंत कधीही काही पुण्य केलेले नाही. त्याने सदैव फक्त पापच केले आहेत. तो तर साक्षात पापाची मूर्ती आहे. माझं म्हणणं आहे की याला तात्काळ नरकात टाका. तेव्हा धर्मराज म्हणतात, हे दूतांनो, या पापी सेठाला उचलून आजन्मासाठी घेऊन जा आणि याला पंख प्रभा नावाच्या नरकात टाका. धर्मराजांच्या आज्ञेचे पालन करत ते यमदूत हस्त त्या पापी सेठाला घेऊन पंख प्रभा नावाच्या नरकात टाकतात आणि तिथे त्या सेठाला नरकातील दूतकाठ्यांनी मारू लागतात, ज्यामुळे त्या सेठाची कमरेची हाड मोडतात. मग त्या सेठाला उकळत्या तेलात टाकले जाते. पण जसेच त्याला उकळत्या तेलाच्या घड्यात टाकले जाते तसेच तो तेल तात्काळ थंड होते. ही विचित्र घटना पाहून त्या दूताला खूपच आश्चर्य वाटते. असे काही त्याच्या आयुष्यात कधीच झाले नव्हते. त्याने अगणित पाप्यांना त्या उकळत्या तेलात टाकले होते. ते सर्व जळून फडफडत असतं, पण जसेच हा सेठ त्या तेलात पडला, तेल एकदम थंड होऊन गेले. हे पाहताच तो यमदूत जोरात पळत धर्मराजांकडे पोहोचतो. तेव्हा धर्मराज त्याला विचारतात, हे दूत, काय झाले? तू इतक्या वेगाने माझ्याकडे का येतो आहेस? मित्रांनो, शिवजी म्हणतात, हे देवी. मग तो यमदूत धर्मराजांना सांगतो, हे धर्मराज, तुम्ही ज्या सेठाला पंख प्रभा नरकात टाकायला सांगितले होते, आम्ही जसेच त्याला उकळत्या तेलाच्या घड्यात टाकले तेव्हा तो अग्निकुंड विझला आणि उकळते तेल थंड झाले. हे सर्व ऐकल्यानंतर धर्मराज म्हणतात, हे दूत, ही फारच विचित्र घटना आहे. असे कसे होऊ शकते? असे तर कधीच झाले नव्हते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न उठतात आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची त्यांना इच्छा होते. तेव्हाच अचानक त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात. भगवान श्रीकृष्णांना पाहून धर्मराज अत्यंत आनंदित होतात आणि त्यांचे प्रणाम करून स्वागत करतात. मग धर्मराज श्रीकृष्णांना म्हणतात, हे प्रभू, आप मला अगदी योग्य वेळी दर्शन दिले. आज मी खूपच चिंतेत आहे, कारण आज आम्ही एका अत्यंत पापी सेठाला पंख प्रभा नरकात टाकले आहे. पण जसेच त्याला उकळत्या तेलात टाकले तसेच अग्निकुंड विझला आणि तेल थंड झाले. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे धर्मराज, तुम्ही ज्या सेठाला पंख प्रभा नरकात टाकले आहे तो नरकात जाण्यायोग्य नाही, कारण त्या सेठाकडून अनवधानाने एक असे पुण्यकर्म घडले आहे ज्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत. जो मनुष्य पुण्यात्म्यांच्या सहवासात राहतो त्याला देखील पुण्य मिळते आणि हा सेठ तर 1 महिना भगवान विष्णूच्या भक्तांबरोबर राहिला होता. या सेठाने त्या कुटीमध्ये राहून दररोज तुळशीला पाणी अर्पण केले आहे. या कारणामुळे हा सेठ फार मोठा पुण्यात्मा झाला आहे आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले आहेत. हा सेठ आता स्वर्गात जाण्याचा अधिकारी झाला आहे. या सेठाने नकळतपणे इतके पुण्य मिळवले आहे जे जन्मोजन्मी प्रयत्न करून देखील
अनेकांना मिळत नाही. म्हणूनच तुम्ही या सेठाला नरकात ठेवू नका. त्याच्या पापांची शिक्षा म्हणून त्याला फक्त नरकदर्शन करून मुक्त करा. भगवान श्रीकृष्णांचे बोल ऐकून धर्मराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या सेठाला नरकातून बाहेर काढतात आणि दूतांना सांगतात, हे दूतांनो, या सेठ महात्म्याला संपूर्ण यमलोक व नरकांचे दर्शन घडवा. मग ते दूत त्या सेठाला घेऊन यमलोकाच्या संपूर्ण नरकांचे दर्शन घडवतात आणि त्यानंतर त्या सेठाला यमराजांच्या समोर घेऊन येतात. मग तो सेठ धर्मराजांचा एक दूत बनतो आणि इतर यमदूतांप्रमाणे पृथ्वीवरील जीवजंतूंचे प्राण घेण्याचे कार्य करू लागतो. शिवजी म्हणतात, हे देवी, आता तरी तुला समजले असेल की तुळशीच्या झाडाला रोज पाणी अर्पण केल्याने, पूजा केल्याने किती मोठे पुण्य मिळते आणि त्यामुळे सर्व पाप नष्ट होतात आणि असा मनुष्य थेट स्वर्गात जातो. तेव्हा माता पार्वती म्हणतात, हे प्रभू, तुम्ही मला फारच महत्त्वपूर्ण ज्ञान दिले आहे. पण कृपया मला हे सांगण्याची कृपा करा की तुळशीला पाणी अर्पण करताना माणसाने कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. मित्रांनो, शिवजी माता पार्वतीला सांगतात, हे देवी, तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला आहेस. पण त्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी मी तुम्हाला अजून एक छोटीशी पण ज्ञानवर्धक कथा सांगू इच्छितो. ही कथा ऐकूनच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, असे शिवजी म्हणतात. तेव्हा माता पार्वती म्हणतात, हे प्रभू, कृपया ती कथा सांगा, मला ती कथा ऐकण्याची उत्कट इच्छा आहे. मित्रांनो, शिवजी म्हणतात, हे देवी, एका नगरात एक ब्राह्मण आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याला 2 मुली होत्या. जेव्हा त्या दोघी मोठ्या झाल्या तेव्हा त्या ब्राह्मणाने दोघी मुलींचे लग्न चांगल्या घरांमध्ये करून दिले. त्यांचे नवरे व्यापारी होते आणि त्यांचा व्यापारही चांगला चालत होता. त्या ब्राह्मणाची धाकटी मुलगी खूपच चंचल स्वभावाची होती. ती दररोज अंघोळ न करता अन्न शिजवत असे, कधी कधी तुळशीला पाणी अर्पण करत असे. कधी ती उघड्या केसांनी चप्पल जोड्यांसकट तुळशीला पाणी अर्पण करत असे. ती नखांनी पानं तोडून खात सुद्धा असे, तसंच तुळशीच्या जवळ थुंकत असे. हे सगळं तिला चुकीचं वाटतच नसे. दुसरीकडे तिची मोठी बहीण खूपच सुसंस्कारित होती. ती नेहमी सावधपणे आपली सगळी कामं करत असे. ती दररोज तुळशीला पाणी अर्पण करत असे. ती कायम आपले केस बांधूनच तुळशीला पाणी अर्पण करत असे आणि ती कधीही चप्पल जोडे घालून तुळशीच्या झाडाजवळ जात नसे. ती याला अत्यंत अशुभ मानत असे. तसेच ती कधीही नखांनी तुळशीची पानं तोडत नसे. मित्रांनो, शिवजी म्हणतात, हे देवी, अशाच काही वर्षांनंतर अचानक त्या ब्राह्मणाच्या धाकट्या मुलीच्या नवऱ्याच्या व्यापारात खूप मोठं नुकसान झालं आणि त्यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट झाली. आता त्यांचे जीवन गरिबीत जाऊ लागले. त्या धाकट्या मुलीच्या नवऱ्याला कोणतेही काम मिळत नव्हते. तो जो काही व्यापार सुरू करायचा त्यात त्याला यश मिळत नव्हतं. अशा प्रकारे अनेक वेळा झाले. त्यामुळे त्यांनी खूप कर्ज घेतलं होते, जे ते फेडू शकत नव्हते आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीने ते खूप त्रस्त झाले होते. ते जिथेही जात तिथे त्यांना त्यांच्या कर्जदारांची आठवण यायची किंवा तेच लोक भेटायचे. या सगळ्या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी एक दिवस त्या दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात तिची मोठी बहीण तिच्या पतीसह तिथे येते आणि म्हणते, अगं बाई, तू हे काय करायला चालली होतीस? तुझी मोठी बहीण अजून जिवंत आहे ना? मग तू असं टोकाचं पाऊल का उचलत होतीस? तेव्हा धाकटी बहीण म्हणते, ताई, मी काय करू? माझे पती जे काही व्यापार सुरू करतात त्यात त्यांना अपयशच मिळते. आता तूच सांग, मी काय करू? तेव्हा मोठ्या बहिणीचं लक्ष धाकट्या बहिणीच्या घरात असलेल्या तुळशीच्या झाडाकडे जातं. ती म्हणते, अगं, मला समजलं की तुझ्या नवऱ्याला यश का मिळत नाही. बघ, तुझ्या तुळशीच्या झाडाजवळ एकही दिवा लावलेला नाही. तुळशीची हिरवी पानं विखुरलेली आहेत आणि कुणीतरी तिथे थुंकलेलंही आहे. म्हणजेच तू तुळशीच्या झाडाची नीट काळजी घेत नाहीस. मित्रांनो, शिवजी म्हणतात, हे देवी, तिची मोठी बहीण तिला म्हणते,
चल मी तुला सांगते की तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करताना कोणत्या गोष्टींचं विशेष लक्ष ठेवावं लागते। ब्राह्मणाची मोठी मुलगी आपल्या धाकट्या बहिणीला सांगते, तुळशीचा झाड अत्यंत संवेदनशील असते, त्याची दररोज पूजा केली पाहिजे आणि त्याला रोज पाणी अर्पण करावं। असं करणाऱ्या व्यक्तीला कधीही दारिद्र्य भोगावं लागत नाही। ज्याच्या घरात तुळशीचे झाड हस्तमुखपणे फुललेले असते त्या घरात लक्ष्मीमातेचं वास्तव्य असते आणि भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र अर्पण करणे अनिवार्य आहे, कारण भगवान विष्णू तुळशीपत्राशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत। म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या घरी तुळशीचे झाड असायलाच पाहिजे। तुळशीच्या झाडाला चुनरी नक्की चढवली पाहिजे। तुळशी फक्त झाड नाही, ती एक देवी आहे, जिला भगवान विष्णूंची पत्नी मानलं जातं। म्हणून प्रत्येक व्यक्तीने तुळशीच्या झाडाला चुनरी अर्पण करावी। असं केल्याने पतीपत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढतो आणि स्त्रिया सदा सौभाग्यवती राहतात। तुळशीचं लग्न देखील नक्कीच करावं। असं केल्याने माणसाचे सगळे दुःख दूर होतात आणि आयुष्य आनंदात जातं। तुळशीच्या झाडाजवळ आपण अपशब्द बोलू नये, असं केल्याने पाप लागतं। तसंच तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चप्पल, झाडू, पोंछा ठेवू नये, हे अत्यंत अशुभ मानलं जातं। तुळशीच्या झाडाजवळ थुंकणं टाळावे, असं केल्याने लक्ष्मीमाता रुष्ट होतात। तसंच तिथे विझलेला दिवा ठेवू नये, हे देखील अत्यंत अशुभ मानले जाते। तुळशीच्या झाडाजवळ नेहमी स्वच्छता असावी, म्हणून दररोज त्याच्या सभोवतालची घाण साफ करत राहावी। तुळशीच्या झाडात शिवलिंग किंवा गणपतीची मूर्ती ठेवू नये। तसंच तुळशीच्या झाडाच्या आजूबाजूला इतर कोणताही झाड लावू नये, हे देखील अशुभ मानलं जातं। मित्रांनो, शिवजी म्हणतात, हे देवी, तिची मोठी बहीण तिला पुढे म्हणते, तुळशीच्या झाडाजवळ कपडे वाळत टाकू नये, कारण त्या ओल्या कपड्यांमधलं पाणी तुळशीवर पडण्याची शक्यता असते। आपण तुळशीची पानं नखांनी तोडू नये, असं केल्याने तुळशीमातेचा अपमान होतो आणि जर पानं सुकून खाली पडली तर ती कचऱ्यात टाकता तुळशीच्या मातीमध्ये टाकावीत। या गोष्टीही विशेष लक्षात ठेवा की तुम्ही रविवारी कधीही तुळशीची पाने तोडू नये आणि या दिवशी तुळशीला पाणीही अर्पण करू नये। सप्ताहातील उर्वरित सर्व दिवस तुम्ही तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू शकता। स्त्रियांनी तुळशीच्या झाडाला अंघोळ करता पाणी अर्पण करू नये। सायंकाळच्या वेळी तुळशीच्या झाडाखाली दिवा लावावा। पुढे तिची मोठी बहीण तिला सांगते, मी अनेकदा पाहिलं आहे की काही स्त्रिया अंघोळीनंतर उघड्या केसांनीच तुळशीला पाणी अर्पण करतात। खरं तर असं करणं चुकीचं मानलं जातं। तुळशीला पाणी अर्पण करताना सर्व स्त्रियांनी कायम आपले केस बांधलेले असावेत, माथ्यावर कुंकू किंवा सिंदूर लावलेलं असावं, म्हणजे संपूर्ण साजशृंगार करूनच पाणी अर्पण करावे। असं केल्याने तुळशीचा आशीर्वाद मिळतो। आणखी एक विशेष गोष्ट लक्षात घ्या, ज्या मातीमध्ये तुळशीचं रोप लावलं जातं ती माती स्मशानभूमीची किंवा अशुद्ध जागेची नसावी। असं केल्यास तुळशीमाता रुष्ट होतात आणि त्या कोमेजायला लागतात। कधीही गटार किंवा बाथरूमच्या जवळ तुळशीचे झाड लावू नये। गटाराचं किंवा बाथरूमचं अशुद्ध पाणी त्या झाडावर पडल्यास ते देखील तुळशीच्या मरणाचं कारण ठरते। या गोष्टीचंही लक्षात ठेवा की तुमचं घरचं तुळशीचं झाड सुकू नये। शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की जर कुणाच्या घरातील तुळशीचं झाड सुकत असेल तर त्या घरात अकाल मृत्यू होण्याचा संकेत असतो। असं झाल्यास त्या घरातील सुख, शांती आणि समृद्धी नष्ट होते आणि तुळशीमातांचे वास्तव्य त्या घरात राहत नाही। शास्त्रांमध्ये हे देखील सांगितलं आहे की मासिक धर्म अथवा स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करू नये। अशावेळी तुळशीला स्पर्श करणेही पाप मानले जाते। अंघोळ न करता आणि चप्पल वगैरे घालूनही तुळशीला पाणी अर्पण करू नये। पाणी अर्पण करताना याची खबरदारी घ्यावी की ते पाणी तुमच्या पायांवर पडू नये। मित्रांनो,
शिवजी म्हणतात, हे देवी, तिची मोठी बहीण तिला पुढे सांगते, दररोज तुळशीचं दर्शन केल्यास माणसाला थेट स्वर्गाची प्राप्ती होते. तुळशीपत्राचं सेवन केल्याने मोठ्यात मोठे पाप नष्ट होतात. तुळशीचं झाड घरासमोर पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे. तुळशीजवळ कधीही नागफणीसारख्या वाळवंटात उगवणाऱ्या वनस्पती लावू नयेत. असं केल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी तुमच्या घरातील वातावरण बिघडवू शकते. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ केळाचे झाड लावू शकता. जर आपण तुळशीजवळ केळाचं झाड लावले तर आपल्याला अनेक पटीने जास्त पुण्य मिळतं, कारण केळाच्या झाडात भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. तुळशीच्या कुंडीत शालिग्रामही नक्की ठेवावा. शालिग्राम ठेवल्याने तुळशीचं अधिक पुण्य प्राप्त होतं, कारण शालिग्राम हा भगवान विष्णूंचा निराकार स्वरूप मानला जातो. तो काळ्या रंगाचा असतो आणि विलक्षण व पवित्र समजला जातो. शालिग्राम जर तुळशीच्या कुंडीत ठेवला तर घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. फक्त लक्षात ठेवा की तुमच्या घरी एक शालिग्राम असावा आणि त्याची पूजा करावी. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की शालिग्रामाची पूजा करणं भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या पूजेपेक्षा जास्त श्रेष्ठ मानलं जातं. मित्रांनो, त्या ब्राह्मणाची मोठी मुलगी आपल्या धाकट्या बहिणीला सांगते, मी तुला तुळशी लावण्यापासून तिची काळजी कशी घ्यावी हे सर्व सांगितलं आहे. आता आजपासून हे सगळं तू आचरणात आण. तिची मोठी बहीण तिला काही आवश्यक पैसे देते आणि काही दिवस तिथे राहिल्यावर आपल्या घरी परत जाते. आणि मग तिची धाकटी बहीण आपल्या बहिणीने सांगितलेल्या सर्व गोष्टी अगदी मनापासून पाळते. आणि पाहता पाहता तिचे जीवन पुन्हा आनंदानं भरून जातं. तिच्या पतीचा व्यापारही पुन्हा चालू होतो आणि त्यात त्याला खूप नफा होतो आणि त्यांचं आयुष्य सुखात जाऊ लागतं. मित्रांनो, शिवजी म्हणतात, हे देवी पार्वती, आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तेव्हा माता पार्वती म्हणतात, हे प्रभू, आपण मला फारच ज्ञानवर्धक कथा सांगितली. या कथेमुळे मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसंच कॉमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथेपर्यंत पाहिला असेल तर नोटिफिकेशन बेल जरूर दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे अपडेट्स सर्वात आधी मिळतील. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार.